भाऊजी येऊ? मिथिला आगे ये ना. कामात आहात का? नाही का, काही विशेष नाही. ते एका बिझनेस जरा डोक्यात आहे, त्याच्यावर जरा काम करतोय. तुझं काही काम होतं का? मी आभार मानायला आले होते तुमचे. तुमच्यामुळेच तर पप्पा आणि यश मधलं भांडण मिटलं ना. अगं माझ्यामुळे नाही, परीमुळे. हो, पण परीला मात्र तुम्हीच पाठवलं ना. हळूहळू बोल, कोणी ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल. मी सिमी बहिणीला यातलं काहीच सांगणार नाही. रिलॅक्स. पण एक सांगू भाऊजी, तुम्ही तर बरोबरच आहात ना, तर मग बोलायला कचरता का? थोडंसं धाडस दाखवलं तर होईल. धाडस दाखवावंच लागेल, पण त्यासाठी मला विश्वजितची एखादी बाटली रिकामी करायला लागेल. जोक झाला? नाही मी तुम्ही आहात की नाही तेच पाहायला आले होते. सरबत आणू का तुम्हाला? हे विचारायला आली होतीस? पॅलेस मधले नोकर संपावर गेले का तू आता पॅलेस मध्ये नोकरीला लागलीस? किती मी दात काढायला काय झालं? नाही अगं, मी ते म्हणजे मला हे बघ, या ज्या मशिनरीज मी बनवल्यात ना, त्याचे पेटंट्स आहेत, हेच पटत नव्हतं तिला. काय करणार, मी हुशार आहे याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. आता एक काम करतो, माझी डिग्री आहे ना खिशात घेऊनच फिरतो, म्हणजे समोरच्याला पटेल तरी काय. ती काहीतरी वेड्यासारखं बळवते, तुम्ही मूर्खासारखं काहीतरी बोलताय. समोरच्याला अक्कल नाही असं वाटतंय का तुम्हाला? आणि हे मशिनरीजचे ड्राफ्ट्स विसरा आता. पैसे नसतील ना आपल्या अकाउंटमध्ये तर या पेटंट्स नाही काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा जरा घरात लक्ष द्या, डोळे उघडे ठेवून वावरा जरा. काय चाललंय घरात कळतंय तुम्हाला? कोणती काल आलेली परी का लुडबुड करते या घरामध्ये? यश आणि पप्पांचं चांगलं बिनसलं होतं. ही एवढीशी पोर, काय गरज काय होती तिला त्या रूम मध्ये जाण्याची? हे मी नाही पाठवलं तिला तिकडे. तेवढी अक्कल नाहीये तुम्हाला, माहितीये मला. ती असती ना तर आज हे काम समीरचंच असणार. येस, स्वतः उपरा आहेच, त्याच्यासारख्या उपऱ्यानं सपोर्ट करतोय तो. आधीच त्या नेहाने डोकं फिरवलंय आणि आता त्यात ही दीड दमडीची पोरगी चिचुंदरी. जाऊ दे ना. काय जाऊ देत? या मायलेकी आहेत ना लबाड आहेत, लबाड. पप्पांना 4 दिवसात गुंडाळून ठेवलंय. त्यांचं तर काही भलतच चाललंय. मला वाटलं होतं प्रॉपर्टीमध्ये काही देणार नाहीत, पण नाही. 4 दिवस नाही झाले लगेच विश्वास बसला त्यांचा. नेहा म्हणे खरी आहे, लॉयल आहे, हे एवढा मोठा बिझनेस ती एकटीने समर्थपणे सांभाळू शकते म्हणे. माय फुट. आता यापुढे जे काही निर्णय घेईल ना ते नेहा नाही, परीची आई घेईल. शेफ, परीला फ्रूट ज्यूस हवाय. आपल्या गार्डन मध्ये ना फ्रेश फ्रूट आले, त्याचाच बनवा. ओके. अनफॉर्च्युनेटली आपला इथं स्टाफ जरा बिझी आहे, सो हे काम तुम्हालाच करावं लागेल. कॅन यू? ओके मॅम. थँक्यू.
पेन्सिलिनचा एक डोस चुकला म्हणून ही पोरगी काही जाणार नाही, पण त्यामुळे परीच्या आईला पप्पांसमोर यावंच लागणार. प्रामाणिकपणाचा आणि सच्चेपणाच्या पत्त्यांचा बंगला असा कोसळणार आहे ना, मज्जा येणार. ही बाई किचन मध्ये काय करते? तेही एकटीच. यश जायचा थांबला म्हणून काहीतरी नवीन प्लॅन बनवत नसेल ना? हिचा काही भरोसा नाही. तू इथे काय करतेस? तू काय करतोस इथे? हे घरच माझं आहे, त्यामुळे मी कुठल्याही वेळेला कधी कुठेही फिरू शकतो. मग मी नाही का कुठेही फिरू शकत? हे माझंही घर आहे. काय आहे काय? हे हं. ते पप्पांनी मला जर पुन्हा किचन सांभाळायला सांगितलं तर मला जमायला हवं ना, सो प्रॅक्टिस करते मी. आय एम मेकिंग अ पराठा, मिक्स व्हेजिटेबल्स विथ चीज. खाणार आहेस? व्हेजिटेबल, स्टफ, चीज, हे सगळे प्रयोग करणार आणि ते मला खायला घालणार. मी काय गिनी पिग आहे? करायचे कशाला नाही ते उद्योग? काय? कुठे काय? काही नाहीये ना, मग जा ना तू. निघतोच आहे, पण तू एवढी का पॅनिक होतीस? पॅनिक? मी? तू जा ना. तू मला माझी कामं करू दे. जा तू प्लीज. तुझी काम तू करतेस कधी? तुझी कामं नेहमी तर दुसऱ्यांची कामं बिघडवत असतेस, हो ना? शट अप, ओके? तोंडाला येईल ते बोलू नकोस. मला ना तुझ्याशी काहीही बोलण्याची इच्छा नाही. तू जा ना. मला पण तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. जातोच आहे मी.
काय हवंय? बॉटल. हे बघ विश्वजित, ती बॉटल मी एक्सक्यूज मी. अहो, काय बॉटलचं काय म्हणत होतीस? बॉटल म्हटलं की नेहमीच पाण्याची पण असू शकते ना. हे पराठे, व्हेजिटेबल, स्टफ, चीज हे असलं काहीतरी पिकुचूसाठी पण करत जा कधीतरी. प्रेमाने. तुझाच मुलगा आहे तो, तेही सख्खा. प्रेमाने करून त्याला खायला घातलंस तर खूप बरं वाटेल त्यालाही. बघ जमतंय का? इरिटेटिंग. टाटा, बाय बाय बाय. गेला गेला मंगू गेला. अरे हवा का झोका. कोणाला टाटा करताय? मंगू गेलाय की मंगू. हे घ्या तुमच्यासाठी नारळ पाणी, थँक्यू. फिल्ड विथ चिल्ड कॉफी. ए तो डब्बा घे. हा हा आणि उघड. उघड. याच्यात काही फटाका वगैरे नाही ना? तुमचा खोडकर स्वभाव आहे खूप. बघ तर खरी. अरे वा, सुरळीच्या वड्या. अरे खाऊन तर बघ चव कशी आहे ती. पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. कमाल, अप्रतिम, फारच सुरेख झाल्यात. वा वा वा. कुठून मागवल्या? मी केल्यात तुझ्यासाठी. तुम्ही? अरे शेजारची मंगला आली होती मला मदतीला, तिला घेतली हाताशी आणि केलं. म्हणजे या वड्यांसाठी एक्सपर्टीज पण आहेत आणि काय कष्ट पण आहेत. फॅन्टास्टिक, अप्रतिम. पण मला माहिती नव्हतं तुम्ही एवढा सुगरण आहात. तुमच्या हाताला इतकी अप्रतिम चव आहे. अरे काही नाही रे, करता करता सगळं बायकांना यायला लागतं. आपोआप चव येते हाताला. माझ्या शेपुड्याला ना खूप वेगवेगळे पदार्थ खायची आवड आहे. तिच्यासाठी म्हणून ना मी रोज वेगवेगळे पदार्थ करायचे आणि थोडे थिडके नाही, जरा जास्तच करायचे. आणि दोन चार पाकिट खालच्या दुकानात आणि समोरच्या हॉटेलमध्ये पण ठेवायचे. तेवढीच आर्थिक मदत रे माझ्या बिट्टूला हातभार. मला माहिती नव्हतं. म्हणजे तुम्ही सुद्धा बिझनेसमन आहात? बिझनेस कसला रे, साधं सुद्धा आपलं घरगुती. पण मी केलेलं लोकांना खूप आवडायचं. हा वा वा, ते दिसतच आहे. पण मग आज काय, कुणाची ऑर्डर होती? चल काहीतरीच काय, आज खास मी तुझ्यासाठी केलंय. म्हटलं देऊया तुला एक सरप्राईज. म्हणजे खास माझ्यासाठी केल्या? काय रे? मला एकदम आईची आठवण आली हो. माझ्यासाठी आता असं कुणी खास करत नाही ना. तुम्हाला माहिती, मला ना ह्या वड्यांमुळे माझे लहानपणीचे दिवस आठवले. आणि आज इतके वर्षांनी माझ्यासाठी कुणी केलं. मला खरंच फार छान वाटलं आणि माझ्या आईची आठवण आली मला. चला म्हणजे लग्नाचं फिक्स झालं तर. अहो आई, काय बोलता हो तुम्ही? लग्नाचा आणि सुरळीच्या वड्यांचा काय संबंध आहे? फोन वाजतोय तुमचा. अय्या, शेपुड्याचा फोन. हॅलो शेपुड्या, कशी असतो? अगं समीर आला इथे. मी त्यासाठी कॉल केलाच नाहीये.
मला माहितीये ते येणार होते ते. अरे वा, म्हणजे बोलणं होतं वाटतं तुमचं वरचेवर. नाही ग मम्मी, नाही होत. तसं नाहीये ग. तू तू बोलू दे बरं मला जरा. ऐक, आज ना आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. तर तुला इथून काय काय हवंय सांग. शेपुडे, आज तुमचा शॉपिंगचा दिवस आहे? हो. अगं बाई, किती छान. हे बघ हे बघ हे बघ, तू ना एक काम कर, माझ्यासाठी एक सुंदर लिपस्टिक आण. बर, चालेल. आयलायनर ही चालेल, आणि चांगली फेस पावडर, कॉम्पॅक्ट. अगं तिथे परफ्यूम खूप चांगले मिळतात म्हणे. परफ्यूम पण घेऊन ये चांगले चांगले. आणि हे बघ ना, माझ्यासाठी एखादा टॉप आणि जीन्स. बस एवढंच आणायचंय का ग? हो, आता तू म्हटली म्हणून मी तुला सांगितलं. हो ना, नाहीतरी तू बिचारी कशाला कुठे काही मागवतेस ग. हे बघ, तुला जेवढं जमेल ना तेवढं घेऊन ये. दे, समीर सरांना फोन दे. हा, एक मिनिट. बोल. अरे तुझी काय लिस्ट असेल ते सांग तिला. ओके. हा बोला शेफाली. हॅलो सर. सर, मला ना माझी बॅग सापडली. फॅन्टास्टिक. पण अहो मिळायला ती काही हरवली नव्हती, ती फक्त मिसप्लेस झाली होती, ती तुमच्या वेंदळेपणामुळे. बाय द वे सर, ऐका ना, आज ना आम्ही शॉपिंगला जातोय. तर तुमच्यासाठी काय आणायचंय? माझ्यासाठी काही नको. असं कसं सर? नाही, तुम्ही सांगा काय आणू. हेच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आता एकदा नको म्हणलं की नको ना, कशाला आग्रह. माझ्यासाठी काहीही नको. ओके सर, असं का करताय? काहीतरी सांगा ना. तुम्हाला माझ्यासाठी खरंच काही आणायचंय का? काम करा, लंडनची माती आणा. काय सर? लंडनची माती. आणि कुठे सापडली नाही ना, ते एखादं कुदळ फावडं हवं ते घ्या, उकरून काढा, पण माझ्यासाठी एक डबाभर लंडनची माती आणा. मला खूप आवडते. प्लीज आणा. लंडनची माती आता आणलीच पाहिजे. आणाल ना शेफाली? ओके सर, मी बघते. हा, नक्की आणते. या. बाय शेफाली. बाय सर. आता खाऊन घे, मग आपण रॉक गार्डनला जाऊया. रॉक गार्डन? तिथे काय असतं? तिथे वेगळे वेगळे रॉक्स असतात. आजोबांनी फॉरेनहून आणलेले रॉक सुद्धा आहेत. वेगळ्या वेगळ्या जागातून रॉक आणलेत. रेड रंगाचे, मरून रंगाचे, ब्लॅक रंगाचे. वाव. हो, आणि लहानपणी आजोबा मला तिथे खेळायला न्यायचे आणि म्हणायचे, मी खूप देशातून हे रॉक्स कलेक्ट करून आणले, पण त्यातला तू बेस्ट आहे. तुम्ही काय हसताय? सर्व करा ना. मी त्याचा खूप लाडका आहे ना. चल आता खाऊन घे. मी नाही खाणार. तू नाही खाणार? तू ब्रेकफास्ट नाही करणार आहेस? खाणार आहे, पण त्याच्या आधी इंजेक्शन घ्यायचंय ना. थांब, मी घेऊन आले. एक मिनिट. इंजेक्शन मी आणलंय. फ्रेंड, मला वाटलं की तू विसरलास की काय. असा कसा विसरीन मी? इंजेक्शन? तुला पण कुत्रा चावलाय का? कुत्रा? हो, मला पण एकदा कुत्रा चावलेला. 3 इंजेक्शन घ्यावी लागली. मला कुत्रा नाही चावला. मला दररोज इंजेक्शन घ्यावं लागतं, कारण मला डायबिटीज आहे. यशोदा थांब. पिकुचू, मूर्ख नुसता. काय झालं तुला आता? मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. मला बघायची सुद्धा भीती वाटते. मी एक काम करतो, मी मागे वळतो, मग तू दे. ठीक आहे? ठीक आहे. वळ तू. चल. दे यश, लवकर इंजेक्शन दे. ओके. आता नेहाला परत यावंच लागणार आहे परीची आई म्हणून. नेहा, आता तुझं खोटं समोर येणार आहे आणि मग सत्ता पालट.